विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साहित्य प्रकारामधील कथा हा भाग बघणार आहोत। या कथेचे लेखक आहेत व.पु. काळे। मराठीतील सुप्रसिद्ध कथा लेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार आणि कथाकथनाचे अनेक त्यांचे कार्यक्रम लोकप्रिय आहे। कथा आकर्षकपणे, रहस्यपणे कसा सांगता येईल यांच्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी आहे। हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कथा लेखक आहेत, निबंधकार आहेत, नाटककार आहेत, कादंबरीकार सुद्धा आहेत आणि यांचे कथाकथनाचे अनेक कार्यक्रम लोकप्रिय आहेत। त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत। त्या पुढील प्रमाणे आहेत। कथा संग्रह आहे त्यांचे गुलमोहर, ऐक सखे, वलय, मी माणूस शोधतो इत्यादी। त्यानंतर ही वाट एकटीची, पार्टनर या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। तसेच रात्र नको चांदणी ही नाटकसुद्धा प्रसिद्ध आहे। प्रपंच, पुन्हा प्रपंच ही नभोनाट्यसुद्धा प्रसिद्ध आहे। तसेच त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आणि पु.भा. भावे पुरस्कार आणि फाय फाउंडेशनचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, विपुल कथालेखन केलेल्या व.पु. काळे यांची शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे। कथा रचनेच्या तंत्राची अनेक वैशिष्ट्ये या कथेमध्ये स्पष्ट दिसून येतात। विविध प्रसंगी कथानकाला आकस्मिकरित्या मिळणाऱ्या कलाटण्यांमधून नाट्य कसे निर्माण होते, अणू आणि तिचा 1 रुपया नोटेचा शोध याभोवती सगळे कथानक कसे फिरत राहते हे आपल्याला या कथेमधून जाणून येते आणि कथेच्या शेवटी रहस्याचा उलगडा कसा होतो इत्यादी प्रश्नाच्या अनुषंगाने कथेचा अभ्यास करावा। कथेचा विषय, पात्रे आणि प्रसंग यांच्या दृष्टीने अनुकूल अशी भाषा, चटपटीत आणि प्रत्यक्ष जीवनव्यवहारासारखे वाटणारे सजीव संवाद हे या कथेचे वैशिष्ट्य आहे। तसेच या कथेच्या विकसनाच्या अंगाने घेतलेला आस्वाद कथा अधिक आणि चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता या कथेमधले पात्र पाहू। या कथेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पात्र आहे अनु। त्याचबरोबर अनुचे आबा, अनुचे वडील, त्यानंतर लेखक आणि लेखकाची पत्नी हे 2 पात्र, लेखकांचे जे स्नेही आहेत भेडे ते पती पत्नी हे 2 पात्र, त्यानंतर हे कथेला वळण देणारा टॅक्सीवाला हे 1 पात्र आणि त्याचबरोबर एक सुनीता नावाची जी छोटीशी मुलगी आहे ते पात्र आणि त्या सुनीताची आई आणि सगळ्यात महत्त्वाचं पात्र म्हणजे याच्यातलं 1 रुपयाची नोट। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, पात्राबद्दल जाणून घेऊ। अनु हे महत्त्वाचं पात्र आहे। अनु एक शोधकथेतील एक करारी मुलगी, महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे। हुशार, बुद्धिमान आणि करारी, स्पष्टपणे आपले विचार मांडणारी ती मुलगी आहे। तिच्याच शब्दात आपल्याला सांगायचं झालं तर असं म्हणता येईल या कथेमध्ये की कुणाच्या ना कुणाच्या कलानं बोलण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेने लावून घेतो। माणूस स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवत नाही, कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्यावर पगडा असतो, विचारांवर छाया पडलेली असते। आईबाप एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात म्हणून मुलं त्या व्यक्तीवर प्रेम करू लागतात। जे आईवडिलांचे शत्रू तेच त्या मुलांचे शत्रू। ह्याचाच अर्थ असा की स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो आणि त्या क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो।
मला 5 वर्ष एवढ्यासाठी एकटं राहा असं तिचं म्हणणं आहे. आणि म्हणून ती आपल्या वडिलांना सांगते की मला 5 वर्ष वेगळं राहायचं आहे, एकटं राहायचं आहे, ज्यामध्ये तुमचा कसलाही हस्तक्षेप असणार नाही. आणि मला 5 वर्ष एकटं राहायचं कशासाठी राहायचं आहे, तर मला माझे स्वतःचे विचार आणि तुमचा विचारांवर पडलेला पगडा ह्यामध्ये किती अंतर आहे ते मला पाहायचं आहे. जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा आहे. प्रत्येक वस्तूचं, घटनेचं आणि व्यक्तीचं मूल्यमापन करायला मला माझी नजर स्वतंत्र तयार करायची आहे, आणि तेही संसारात पडण्यापूर्वी, असं तिचं म्हणणं होतं. आणि म्हणून ती आपल्या वडिलांना म्हणते की मला वेगळं राहायचं आहे, एकटं राहायचं आहे, आणि ही 5 वर्ष तुम्ही द्या मला. वाटल्यास 5 वर्षानंतर तुम्ही माझ्यासाठी जे काही निर्णय घ्याल ते मला मान्य आहे. आणि म्हणून ती मुंबईमध्ये राहण्याचं ठरवते. तिथे ती नर्सचा कोर्स करते आणि इस्पितळामध्ये नर्सची नोकरीसुद्धा जॉईन करते. इस्पितळ आणि पेशंट हे विश्व असं आहे की सुख आणि दुःख इथे खऱ्या स्वरूपात भेटतात, असं तिचं म्हणणं आहे. आणि म्हणून ती मुंबईच्या KEMमध्ये नोकरी मिळवते. हॉटेलच्या समोरच्या गल्लीमध्येच एक छोटीशी रूम घेते, ती रूम सजवते. जेव्हा तिला कधी असं विचारलं जातं की तुला नर्स का बरं व्हायचं आहे, तेव्हा ती सांगते की उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण असतं, इतकंच माझं म्हणणं आहे. डॉक्टर पेशात ज्ञानाचा भाग मोठा आहे, माझ्या व्यवसायात मनाचा भाग मोठा आहे. डॉक्टरांचा स्टेटस्कोप फक्त छातीपर्यंत पोचतो, पण नर्सचा हात काळजाच्या आत जातो. रोग जाणता आला की डॉक्टरचं कार्य संपतं, नर्सला पेशंट समजावा लागतो. मला रोगाची माहिती नकोच आहे, मला माणसांची माहिती हवी, आणि म्हणून मला नर्सचा पेशा किंवा परिचारिकेचा पेशा महत्त्वाचा वाटतो. कारण डॉक्टर मंडळी फक्त रोग्यांचा ताप पाहून मोकळा होता, आणि नर्सला मात्र रोग्यांचा ताप आणि मनस्ताप दोन्हीही निवारण करायचं असतं, अशी ती म्हणत असते. तर हे आहे अणूचं पात्र. त्यानंतर दुसरं पात्र आहे आपल्या कथेमध्ये अणूचे वडील, आबाचं पात्र. आपल्याला आबासुद्धा विचारांनी प्रगल्भ असे दिसतात. जेव्हा त्यांची मुलगी त्यांच्यासमोर अट ठेवते की मला 5 वर्ष वेगळं राहायचं आहे, तेव्हा ते विचार त्यांना पटतात. काही अंशी नाही तर बहुतांशी पटतात. त्यांनासुद्धा जाणवतं की आपली मुलगी जे काही बोलत आहे ते बरोबर बोलत आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं विद्यार्थी मित्रांनो की आपल्या पालकांना जर आपण असं सांगितलं की मला 5 वर्ष वेगळे राहायचं आहे, तर आजच्या काळातसुद्धा अशी संमती देणं शक्य नसतं. पण अणूचे वडील मात्र तिच्यावर विश्वास ठेवून तिला अशा पद्धतीची संमती देतात. त्यामुळे हे पात्र म्हणजे तिचे वडील आबासाहेबसुद्धा आपल्याला इथे विचाराने प्रगल्भ असे व्यक्ती दिसतात. त्यांचा त्यांच्या मुलीवर विश्वास आहे, असं आपल्याला या कथेच्या माध्यमातून इथे जाणवून येत असतं. ह्यानंतरचं पात्र आहे विद्यार्थी मित्रांनो लेखक पती पत्नी आणि त्यांचे स्नेही भिडे पती पत्नी. लेखक हे अणूच्या वडिलांच्या गावी राहत असतात आणि ते मुंबईला गेले की अणूच्या रूमवरच ते मुक्काम करत असतात, आणि त्यांचे स्नेही भिडे पती पत्नीसुद्धा मुंबईला राहत असतात. जेव्हा त्यांना मुंबईमध्ये ते जातात तेव्हा भिडे दाम्पत्य त्यांना भेटायला येतं, आणि भेटायला आल्यावर त्यांना सांगतं, दिवसभर त्यांच्या गोष्टी चालतात आणि गोष्टीमध्ये कधी रात्र 11 वाजून जाते कळत नाही. त्यावेळेस भिडे दाम्पत्यातली पत्नी म्हणते की त्यांना आता टॅक्सीने घरी जायला हवं, आणि म्हणून ते पर्समध्ये पैसे शोधतात. तर तेव्हा त्यांना सुटे पैसे मिळत नाही. सुटे म्हणजेच काय, चिल्लर ज्याला म्हणतो आपण, ते चिल्लर पैसे मिळत नाही. म्हणून ते काय करतात की चिल्लर पैशाचं साठी शोधाशोध करतात. तेव्हा त्या अणूच्या रूमवरील त्या काचेखाली ठेवलेली 1 रुपयाची नोट त्यांना दिसते, आणि मग ते 1 रुपयाची नोट आणि त्यांच्याजवळ असलेले 9 रुपयाचे 10 रुपये करून त्या भिडे दाम्पत्यांना देतात, आणि भिडे दाम्पत्य ते पैसे घेऊन घरी जातं. त्यानंतर अणू येते, आणि अणू आल्यावर तिला ती 1 रुपयाच्या नोटेबद्दल
लेखक पती पत्नी सांगतात की तुझ्या याच्यातली त्या काचेमधले आम्ही 1 रुपया घेतल्या. त्यावर अनु जाम चिडते, जाम भडकते. अनु रागावण्याचं कारण लेखक पती पत्नीला कळतच नाही. ही 1 रुपयाच्या नोटेसाठी एवढं रागावणं आवश्यक आहे काय? ते अनुला वारंवार विचारतात की कशासाठी तू एवढी रागावली. त्यावरती म्हणते की मला जर नोट मिळाली तरच मी तुम्हाला त्या नोटेबद्दल माझ्या काय भावना आहेत त्या सांगेल. आणि म्हणून रात्रीचे 11 वाजतात हे लेखक दाम्पत्य आणि अनु त्या भिडे दाम्पत्याच्या घरी जायचं ठरवतात. ते जातातही तिथे गेल्यावर त्यांना एक वेगळाच खुलासा होतो की जे भिडे दाम्पत्यांच्या घरून गेलेलं होतं तेव्हा ते एका टॅक्सीमध्ये जातात आणि टॅक्सीमध्ये जात असताना त्यांना अपघात होतो. अपघात झाल्यावर एक वृद्धाला त्या अपघातामधून वाचवण्यासाठी तो टॅक्सी ड्रायव्हर त्याला नायर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो आणि स्वतः मात्र पोलीस स्टेशनमध्ये जातो त्याच्या हाताने अपघात झालेला असल्यामुळे. आणि त्यामुळे हे भिडे दाम्पत्यांना वाटतं की हा जो टॅक्सी ड्रायव्हर आहे याची ह्या ॲक्सिडेंटमध्ये काहीच चूक नसताना त्याला शिक्षा होऊ नये म्हणून ते सुद्धा त्यासोबत जातात आणि नंतर घरी येतात. तिथे गेल्यावर भिडे दाम्पत्याकडे गेल्यावर अनु त्यांना आपल्या पॉकेटमध्ये नोट शोधायला सांगते. तेव्हा ती नोट त्यांच्या पॅकेटमध्ये नसतं. तेव्हा भिडे दाम्पत्यांच्या लक्षात येतं की ती नोट टॅक्सी ड्रायव्हरला बहुतेक गेली असावी. म्हणून त्याच रात्री त्याच वेळी ते सगळे लोक त्या टॅक्सी ड्रायव्हरकडे निघतात. अर्थातच तो टॅक्सी ड्रायव्हर पोलीस स्टेशनमध्ये बसलेला असतो. तिथे गेल्यावर त्या टॅक्सी ड्रायव्हरकडे ती नोट शोधण्याचा प्रयत्न होतो. ती नोट टॅक्सी ड्रायव्हरकडे सुद्धा मिळत नाही. मग तो टॅक्सी ड्रायव्हर सांगतो की मी मिसळपाव खाण्यासाठी समोरच्या हॉटेलमध्ये गेलो होतो तर तिथे मी दिलेली असू शकते ती नोट. म्हणून मग ते सगळे लोक तिथे जातात हॉटेलमध्ये गेल्यावर कळते की ती नोट तिथेच आहे कारण त्या नोटवर सुनीता असं लिहिलेलं असतं. विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाचं एक पात्र आहे सुनीता. मग ती नोट मिळते. ती नोट मिळाल्यावर मात्र आता सगळ्यांचा धीर सुटलेला असतो. सगळे विचारतात की एवढ्या रात्री आपण सगळे तुझ्यासाठी पळापळ करून राहिलो, ज्या नोटेसाठी पळापळ करून राहिलो 1 रुपयाच्या, त्या नोटेबद्दल तू आम्हाला सांगायला हवंस. आणि म्हणून मग त्या नोटेबद्दल सांगण्यास अनु सुरुवात करते. अनुला ती नोट दिलेली असते एका छोट्या मुलीने. अनु परिचारिका असताना तिच्या दवाखान्यामध्ये एक मुलगी आली असते, छोटी मुलगी. ती मुलगी फार आजारी असते. ती जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस जगणार असं माहीत असताना सुद्धा अनु तिची अगदी मनापासून सेवा शुश्रूषा करत असते. ती अनुला सांगते, छोटी मुलगी, की तू ह्या नळ्या काढून टाक. ती डॉक्टरांना विचारते अनु की ह्या नळ्या काढल्या किंवा नाही काढल्या तरी ह्या मुलीचा जीव किती वेळ वाचणार आहे. तेव्हा डॉक्टर सांगतात की 2 ते 3 तासाच्या वरती वाचू शकत नाही. अशा वेळेस अनु तिच्या नळ्या काढून टाकते, सुया काढून टाकते, फक्त ऑक्सिजनवर ठेवते. कारण अनुचं म्हणणं असतं की शेवटचे काही तास तरी तिला मोकळेपणाने जगू द्या. मग अनुची ड्युटी संपते आणि अनु घरी चालली जाते. दुसऱ्या दिवशी जेव्हा अनु जॉबवर येते किंवा ड्युटीवर येते तेव्हा तिला ती मुलगी दिसत नाही कारण ती मुलगी गेलेली असते. 15 दिवसांनी मात्र तिची आई शोधाशोध करत नर्सकडे येते, अनुकडे, आणि अनुला म्हणते हे 25 रुपये घ्या. त्यावर अनु म्हणते नको मला हे 25 रुपये, तुम्ही आमची छान सेवा केली अशी ती म्हणते. पण ती अनु पैसे घेत नाही. त्यावर तिची आई म्हणते की ही 1 रुपयाची नोट तर तुम्हाला घ्यावीच लागेल कारण ह्या 1 रुपयाची नोट तुम्हाला द्यायला सुनीताने सांगितलं होतं. सुनीता म्हणाली की ती आंटी खूप छान आहे, तिने माझ्या सगळ्या नळ्या सुया टोचलेल्या काढल्या तर माझ्या खाऊच्या पैशातला हा 1 रुपया तू तिला दे असं सुनीताने सांगितलं असल्यामुळे अनु ती नोट घेते. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय छोटं हे पात्र आहे पण तरीसुद्धा त्या पात्राभोवती संपूर्ण कथा गुंफलेली आहे. आता आणि म्हणूनच अनुला त्या नोटेबद्दल, जरी ती 1 रुपयाची असली तरी त्या 1 रुपयाच्या नोटेबद्दल फार जिव्हाळा असतो. विद्यार्थी मित्रांनो, ती त्या
साठी तेवढ्या रात्री, ती नोट शोधण्यासाठी तेवढ्या रात्री ती फिरत असते. आणि तिची ती कथा म्हणजे ती स्टोरी ऐकण्यासाठी, ती नोट कशी तिच्यापाशी आली आणि तिच्या नोटेचा काय संबंध हे ऐकण्यासाठी तिच्यापाशी भिडे दाम्पत्य, लेखक दाम्पत्य, तो टॅक्सी ड्रायव्हर आणि त्याचबरोबर तो हॉटेल मालकसुद्धा बसलेला असतो. जेव्हा हे सगळं ते ऐकतात सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात विद्यार्थी मित्रांनो. त्या टॅक्सी ड्रायव्हरच्या डोळ्यातही अश्रू येतात. हकीकत सांगताना अनुचा आवाज भरून येतो. थोड्या वेळाने थांबून रुमालानं डोळ्यानं कडा टिपत म्हणते ती, हीच ती नोट. सगळे सुन्न होतात. त्यावेळेस तो ड्रायव्हर म्हणतो, टॅक्सी ड्रायव्हर, ताई, असं पेशंटमध्ये मन गुंतून चालणार नाही. माणूस समजा भूतकाळात अडकला की संपलं, पण भविष्यकाळही खराब होतो आणि नजर नेहमी समोर हवी, एखाद्या ड्रायव्हरसारखी. आता माझंच पहा ना, माझा पेशा टॅक्सी ड्रायव्हरचा नव्यानं सुरू केला आहे. केव्हा केव्हा टॅक्सीत अशी व्यक्ती येऊन बसते की वाटते हा पॅसेंजर टॅक्सीतून कधी उतरू नये, पण त्याचंही डेस्टिनेशन ठरलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात येणारी कायम चिरकाल टिकेल असं नसतं, असं तो अनुला समजावून सांगतो. पण विद्यार्थी मित्रांनो, खरी गोम मात्र पुढे आहे. पुढे लेखकाने वपू काळेंची जी ही शैली आहे, रहस्य कायम ठेवायचं आणि कथा अधिक रंजक बनवायची जी त्यांची शैली आहे, ती शैली या शोधकथेमधून आपल्याला जाणवते विद्यार्थी मित्रांनो. कारण तो टॅक्सी ड्रायव्हर अनुला म्हणतो की ताई, तुम्ही ज्या नोटेसाठी आता एवढ्या रात्रीभर फिरत आहात, रात्रभर त्या नोटेचा शोध घेऊन राहिलेला आहे, ती नोट आणि ती नोट तुम्हाला शोधून मिळाली तरी, पण काही व्यक्ती अशा असतात किंवा काही वस्तू अशा असतात की ज्या आपण कितीही शोधल्या तरी मिळत नाही. कारण ती जी मुलगी आहे की नाही, ज्या मुलीच्या आठवणीसाठी तुम्ही ही नोट एवढ्या रात्री शोधत आहात, ती मुलगी माझीच आहे, असं तो टॅक्सी ड्रायव्हर सांगतो. आणि तिथेच या कथेचा शेवट होतो. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, वपू काळेंची ही जी शैली आहे, त्या 1 रुपयाचा नोटचा शोध घेण्यासाठी एवढ्या रात्री अनु आणि एवढं सगळे पात्र रंगवले जातात. एवढ्या रात्री ते शोधाशोध करतात आणि म्हणूनच आपल्याला या कथेचं जे नाव आहे शोध, हे समर्पक वाटतं. यामध्ये असणारे जी पात्र आहेत, ते पात्र या कथेला वेगवेगळी कलाटणी देतात आणि शेवटपर्यंत आपल्याला ती कथा वाचवण्यास भाग पाडतात. आणि ही वपू काळेंची शैली आहे की त्यांची जी कथा आहे, त्यांच्या ह्या कथा संपूर्ण वाचेपर्यंत आपल्याला त्या कथेमागचा उद्देश समजत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करते की तुम्हाला आजच्या ह्या शोधकथेमधली मध्यवर्ती जी संकल्पना आहे ती समजली असेल. जर तुम्ही पाठ्यपुस्तकामधल्या शोध ह्या साहित्य प्रकारामधला कथा प्रकारामधला शोध ही कथा जर तुम्ही वाचली तर नक्कीच ती तुम्हाला आवडेल आणि ती तुम्हाला रंजकसुद्धा वाटेल. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला ती कथा समजली असेल.